पांडुरंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची अत्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदू चरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु देवचे सुप्रसिद्ध साधू संत शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचम वेद पंचम पुरुषार्थ निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असणारे जगद्गुरु तुकोबऱ्यांचा 6 चरणाचा सेवेसाठी निवडलेला अभंग आहे विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशा बुद्धीने अल्पशा पर्याय द्यायचा तो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या श्री क्षेत्र बोखारे पांगरा या नगरीमध्ये आजची कीर्तन सेवा ही नैमित्तिक कीर्तन सेवा आहे। खरं तर आपल्या लक्षात येईल, बॅनर बघितल्यावर लक्षात येईल, मराठ्यांच्या महाविजयाचा उत्सव महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळाल्याच्या नंतर जर पहिल्यांदा कोणी कीर्तनाच्या माध्यमातून साजरा केला असेल तर ते बोखारे पांगरा या नगरीने केला ही स्वाभिमानाची। आणि म्हणून त्यानिमित्ताने माझ्याकडे आलेली अल्पशी सेवा आहे। अभंग कोणता निवडावा हा यक्ष प्रश्न माझ्या मनामध्ये होता, परंतु जरांगे पाटलावर 6 चरण अगदी फिट जशाशी तसे बसतात असा जगद्गुरु तुकोबरायचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। किंबहुना माझ्या मनामध्ये असा भाव आहे की जगद्गुरु तुकोबरायला वाटला असेल या 21व्या शतकामध्ये
मनोजदादा जरांगे पाटला सारखा एक धर्मयोद्धा या ठिकाणी जन्माला येईल आणि त्यावेळेस मी निर्माण केलेला अभंग तंतोतंत बसेल. कदाचित त्यांच्यासाठी तर लिहिला नसावा हा माझ्या मनातला भाव आहे आणि चिंतनाला सुरुवात करतो. सेवेसाठी निवडलेला अभंग, त्या अभंगाचा सरळ सोपा भावार्थ तुमच्या समोर ठेवतो. महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले. म्हणजे काय? रंजल्या गांजलेला उपेक्षित असणाराला जो आपलं म्हणतो ना, थोडक्यात सांगू का, गरजवंताला जो आपलं मानतो, उपेक्षित आहेत, काही घटकापासून बाजूला गेलेले आहेत, अशा लोकांना जो आपलं म्हणतो, तुकोबाराय म्हणतात, जे का रंजले गांजले, अशा उपेक्षित लोकांना, गरजवंताला जो आपलं म्हणतो ना, तोची साधू ओळखावा. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. तोच संत आहे, तोच साधू आहे. आणि एकदा साधू पाहिला की देव पाहायला जायची गरज नाही. तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. या अभंगाच्या न्यायानं जरांगे पाटला सारख्यांनी गरजवंताचा लढा उभा केला. गरजवंत आहेत, ज्यांना ज्याची गरज आहे, उपेक्षित आहेत, वंचित आहेत, अशा घटकांना त्यांनी आपलं मानलं. आणि त्यांना आपलं मानल्यामुळं तुकोबारायचा अभंग असं सांगतो की तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय, दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी. शेवटी महाराज म्हणतात, तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची किंवा तेची भगवंताची मूर्ती. महाराज सेवेसाठी निवडलेल्या 6 चरणाचा सरळ सोपा स्पष्ट भावार्थ सांगितला. आता माझ्या पद्धतीने बोलायला मी मोकळा आहे. उठाला. खरं तर अनेक अभंग आहेत बरं का मामा. मी महाराष्ट्रामध्ये एक मोहीम चालू केली होती. थोडा आवाज मला क्या थोडं याला फिरवावं लागतं काय माहिती, बेस कमी राहू द्या. माझ्याकडे लक्ष द्या. मला तुमच्यासमोर 1 तास जास्त वेळ बोलणार नाही. मी 12च्या पुढे 1 मिनिट जाणार नाही, काळजी करू नका. आणि जर 12च्या पुढे एखादा मिनिट गेलोच तर गावकऱ्यांनी कोणीही उठायचं आणि मला म्हणायचं, महाराज आता जाऊ द्या ना घरी. माझ्या लक्षात येईल आता 12 वाजलेले आहे, वेळेमध्ये आपल्याला चिंतन मांडायचे. मी महाराष्ट्रामध्ये आमच्या तालुक्याने एक मोहीम चालू केली होती, मराठा आरक्षण गाव तिथं कीर्तन. माझ्याकडे लक्ष द्या. आम्ही 42 दिवसामध्ये 84 गावामध्ये जाऊन कीर्तन केली. त्या 42 दिवसात रोज 2 गावामध्ये, आणि कीर्तनकार एकच. गाव बदलत होतं, महाराज बदलत नव्हता. तेव्हाच मी अनेक अभंग निवडले. जगद्गुरु तुकोबारायांचे असतील, अनेक संतांचे अभंग जे जरांगे पाटलावर किती तंतोतंत बसतात. एक झलक म्हणून सांगतो. तुकोबारायचा अभंग आहे, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हितो उपदेश करोनी सायास शिकविती. आता ऐका, या अभंगाला आपण जर थोडंसं ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केला, थोडंसं जरांगे पाटलाच्या भावनेमध्ये जर अभंगाकडे जर आपण गेलो, या आरक्षणाच्या चळवळीमध्ये, तर अभंग आपल्याला असं म्हणता येईल, काय सांगू आता जरांगे पाटलाचे उपकार, आम्हा निरंतर जागविती, काय द्यावे त्याशिवाय काय सांगू आता पाटलाचे उपकार, आम्हा निरंतर जागविती, काय सहज बोलणे हितो उपदेश. सहजच बोलतात पण समाजाच्या हिताचं बोलतात. चला, हा अभंग आपल्या लक्षात आलं. दुसरा अभंग आहे, संत तोची जाना जगी, दया क्षमाजाच्या अंगी, लोभ
बांधता नये म्हणा, संत कुणाला म्हणावं, तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. अंतकरणामध्ये समाजाबद्दल दया आहे, केलेल्या अपराधाची क्षमा करण्याची ताकद आहे. महाराज हा अभंगाची रचना सांगतो. एक जण म्हणला, महाराज मागणी पर अभंग घेतल्यावर तुम्ही जरांगे पाटील कसे सांगताल? मी म्हटलं मागणी सोपी आहे. मागणीचे काही प्रकार आहेत. कुणी मागावं, कुणाला मागावं, कुठं मागावं आणि कसं मागावं हे जरांगे पाटलाला विचारावं. कुणी मागावं तर फक्त जरांगे पाटलांनीच मागावं. कुणाला मागावं? राज्यकर्त्याला मागावं. कसं मागावं तर टेम्पून लोक भरून नेऊन मागावं. आणि कुठं मागावं तर फक्त आझाद मैदान मुंबई येथेच मागावं. याला म्हणायचं हे कुठलंही महाराज ते रसायनच इतकं भयानक आहे. उपकार बघा, अभंगात प्रवेश करताना एक दृष्टांत ठेवतो, कारण मला माहिती आहे टाइम सुद्धा जास्त वेळ झालेला आहे. अगदी आपल्याला समर्पक चिंतन मांडायचे म्हणून बोलतो. जरांगे पाटलांनी काय सांगू आता केलेले उपकार आहेत, संत पदाला कसे पोहोचलेले आहेत या वाक्याबद्दल मला बोलायचे. उपकार बघा, एक शेळी होती. शेळी, माझ्याकडे लक्ष द्या. एक शेळी होती आणि ती शेळी चरत चरत, फक्त लक्ष देऊन ऐका आणि उत्तर द्या. आपण खेळीमेळी वातावरणामध्ये कीर्तन करू. उत्तर चुकलं सजा नाही, बरोबर आलं बक्षीस पण नाही, काळजी करायची नाही. ऐका, एक शेळी जंगलात चरत चरत गेली. जंगलातून शेळी वाघाच्या घरात गेली. वाघाच्या घरात गुहेत गेली आणि तिथं पाहिलं वाघाची पिलं, थोडंसं गेन कमी करा, वाघाची पिलं निपेचित पडलेली होती. शेळीनं वाघाच्या पिल्लाला दूध पाजलं. माझ्याकडे लक्ष द्या. शेळीनं काय केलं? वाघाच्या पिल्लाला दूध पाजलं. आता पिलं तरतरीत झाली. शेळी दुसऱ्या दिवशी पुन्हा आली. शेळीनं त्या ठिकाणी दूध पाजलं वाघाच्या पिल्लाला आणि शेळी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या पिल्लाला म्हणली मी पुन्हा येईन. पहिल्या दिवशी आली, कारण 3 वेळेस आली. तिसऱ्या दिवशी ती शेळी आली. शेळीनं परत त्या वाघाच्या पिल्लाला दूध पाजलं आणि शेळी परत जाणार तेवढ्यात वाघ समोर आला. वाघानं पाहिलं, अरे ज्या शिकारीसाठी आम्ही अहोरात्र झटतोय ती शिकार आज घरात आहे, आता काही जरी झालं तर सोडायची नाही. वाघानं शेळीवर हल्ला केला. तेवढ्यात पिल्लं समोर आली. वाघाच्या पिल्लांनी सांगितलं, कुणाला मारताय तुम्ही? या शेळीला. अहो या शेळीला का मारताय? या शेळीचे आमच्यावर उपकार आहेत. हिनं जर आम्हाला दूध पाजलं नसतं तर आम्ही मेलो असतो. वाघाच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे असे नका शेळी, पण उपकार केलेत माझ्यावर. वाघानं शेळीला सांगितलं, हे शेळी ताई, आजपासून तुला मीच काय या जंगलात कोणीच खाणार नाही. आता तू बिनधास्त राहा. आता मला सांगा, शेळी शेळी राहिली का? आता शेळी काय झाली? बोला बोला. वाघ झाली. शेळी वाघ असती का? वाघीन कशी होईल? शेळी बिनधास्त झाली असं म्हणायचं. शेळी वाघीन होत असती का? काय कमाल. शेळी त्या ठिकाणी आता बिनधास्त झाली. शेळी जंगलामध्ये चरायला लागली. 8 दिवस झालं. शेळी वाघाकडे गेली. वाघाला म्हणली, वाघ दादा काय, खालची कवळी कवळी पानं संपली म्हणे, मग माझं तोंड पुरत नाही. आता इथं जगण्यात आणि चरण्यात काय अर्थ आहे? वाघ म्हणला, काळजी करू नको, आमच्यावर उपकार केलेस, तुझं तोंड पुरत नाही म्हणून काय झालं? वाघानं शेळीला पाठीव बसविलं आणि शेळी वाघाच्या पाठीवर बसून कवळी कवळी पानं खायला लागली. हे पाहिलं गरुडानं. गरुड म्हणला, हे तर घोर कलियुग, निवडणुका जवळ आल्या काय असं गरुडाला वाटलं की ज्या वाघानं शेळीला खावं तो शेळीला खाऊ घालतोय. याचा अर्थ नेमका काय? गरुडाने शेळीला विचारलं, शेळी ताई हा कशाचा परिणाम आहे? शेळीनं सांगितलं, दादा वाघावर उपकार केले त्याचा परिणाम आहे. गरुडाच्या डोक्यात एकच बसलं, आजपासून उपकार करायचे, परोपकार करायचे. गरुड शोधत राहिला, कोणाव कराव, कोणा उपकार कराव, कोणा उपकार कराव. एक पाण्याचं डबकं साचलेलं होतं. तुमच्याकडे काय म्हणते त्याला? डोपकाळ काय म्हणते? पाणी साचतं खड्ड. त्या खड्ड्यात पाणी साचलेलं होतं आणि त्या चिखलात 2-4 उंदरं पडलेले होते.
गरुडाला दया आली. गरुडाने दोन्ही उंदरं तिथून उचलले, चिखलातून पाण्यातून उचलले, बाहेर आणून ठेवले आणि थंडीनं कुडतडतायत, थुडथुड करतायत. त्या पिलांना ऊब दिली आपल्या पंखामध्ये आणि 1 तासानं गरुड तिथून उडायला गेला. गरुडाला तिथून उडताच येईना. का उडता येईना? त्या उंदराच्या पिल्ल्यानं त्यांची पख कुरतडली. कोणाचे? गरुडाचे. असा गरुडाला राग आला. कोणाचा? बोला बोला. उंदराचा नाही ओ, शेळीचा राग आला. गरुड शेळीकडे गेला. शेळीताई काय काय मूर्खास म्हणे. काय झालं? अगं मी तूही उपकार केलेस, मीही उपकार केले, पण मी उपकार करायला गेलो तर माझे त्या उंदराईनं पख कुरतडले. त्यावेळेस शेळीनं दिलेलं उत्तर, घरी येऊन जा पांगरीकर. शेळीनं सांगितलं, ए गरुड दादा, अरे उपकार करायचेच असले ना तर वाघा सारख्यावर करायचे, उंदरा सारख्यावर नाही. आणि म्हणून जरांगे पाटलाच्या ही गोष्ट लक्षात होती. अरे उपकार करायचे तर कोणावर करायचे? गरजवंत वाघाच्या छाव्यासारख्या असणाऱ्या मराठ्यांच्या पोरावर करायचे. परिणाम मुंबई सुद्धा जाम करून दाखवली. ही ताकद आहे. मुंबई फक्त 2च लोक जाम करू शकतात. कोण कोण? 2च लोक. कोण? एक म्हणजे अवकाळी पाऊस आणि दुसरं म्हणजे गरजवंत मराठी. बाकी कोणाच्या बापाची ताकद नाही. गोष्ट लक्षात. हे कोणाच्या ताकद नाही आणि हे करून दाखवलं. परिणाम काय झाला? जे हक्काचं होतं. आता बघा, एक फार विश्लेषणात्मक 2 मिनिटात मांडतो, फार गरजेचं आहे. संभाजी महाराज आपल्या धर्मशास्त्रामध्ये वारकरी संप्रदायाने सुद्धा आपण कुणबी आहोत हे प्रमाणपत्र दिले, त्याला सर्टिफाईड केले. बघा, सावता महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात आमुची माळियाची जात. का म्हटले माहित आहे? सावता महाराज जातीवाद करायचा म्हणून? अजिबात नाही. संतांनी जातीवाद केला नाही. मग संतांनी जातीवाद होऊ नये म्हणून 18 पगड जातीमध्ये संतांनी जन्म घेतला. दुर्दैव आहे लोकांनी संत जातीत वाटून घेतली. शोकांतिक आहे. आता इकडे लक्ष द्या. का म्हटले सावता महाराज आमची माळियाची जात? कारण तत्कालीन काही विशिष्ट वर्गालाच परवानगी होती. काही विशिष्ट वर्गालाच भजन कीर्तन करण्याची परवानगी होती, सगळ्याला नव्हती. विद्रोह केला या संप्रदायानं आणि सावता महाराज लोकांना सांगायला लागले, लोक अरे मी माळ्याचा आहे पण मी भजन करतोय, तुम्हाला करायला हरकत नाही. हा विद्रोह आहे. सेना महाराज सुद्धा म्हणतात आम्ही वारीक वारीक. नरहरी सोनार महाराज म्हणतात आम्ही सोनार आहेत. मग जगद्गुरु तुकोबरायचा पूर्ण गाथा वाचला तर तुम्हाला कुठंच तुकोबराय मी मराठा आहेत असा उल्लेख सापडणार नाही. का? मराठा ही जात नाही तर मराठा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये मराठी जो बोलतो तो मराठा आहे हे दाखवण्याचं काम केलं. कारण रवींद्रनाथ टागोरनी राष्ट्रगीत लिहिलं, पंजाब सिंध गुजरात लिहिलं, पण महाराष्ट्र नाही लिहिलं, तिथं मराठा लिहिलं. त्याचं कारण आहे मरा पर न हटा इति नाम मराठा. स्वतःच्या शब्दासाठी मरेल पण मागं हटणार नाही. या न्यायानं महाराज तुकोबारायची ज्यावेळेस गाथ्याचा अभ्यास केला किंवा गाथ्यातले अभंग बघितले, तुकोबाराय स्वतःला मराठा कुठंच म्हणले नाही. कुणबी 3 ठिकाणी त्या 3 प्रमाणाला राज्य सरकारने ज्यावेळेस पुरावा म्हणून घेण्याचं ठरवलं त्याला कसं खारिज केलं जरा बारकाईने ऐकलं पाहिजे. बरं, आरक्षण मिळालं म्हणजे हो मिळालं असंही झालं नाही. आपण वाशीतून परत आलो म्हणजे आपली काशी झाली असंही नाही. अनेक गोष्टी एवढं पदरात पाडत असताना जरांगे पाटलांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी किती आपल्या
पराकाष्ठा लावली याचं बारीक चिंतन लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट बोलतो, खरं सांगतो तुम्हाला, जे मुंबईला गेले का ते बिचारे आंदोलनात सक्रिय राहिले, ते जरी रिझर्वेशन मिळालं, जरी आपल्याला सर्टिफिकेट मिळालं, तर ते कधीच पहिल्यांदा आपलं प्रमाणपत्र काढणार नाहीत. हा इतिहास आहे. जे कुठंच जात नाही, घरातून म्हणतं कशाचं भेटत आणि पहिला दाखला काढित. हा लोकांचा इतिहास. ऐकू ये ना? नाही मग इथं जागा आहे ना, इथं या ना म्हणा, ज्याला ऐकू ये ना त्याला. नाही नाही पुढे या दाजी, ऐकू ये ना काय? या इकडे या. विठाला विठाला. इकडे लक्ष, थोडं बारकाईनं ऐकलं तर लक्षात येईल. इकडे बघा, या प्रमाणामध्ये 3 प्रमाण कशा पद्धतीनं खोडले तुकोबारायचे सुद्धा बरं. तिथं ज्या कमिटीवर लोक होते त्यांनी आक्षेप कसा घेतला जरा बारकाईनं लक्ष द्या. पहिल्यांदा सांगितलं तुकोबाराय म्हणतात, मडे झाकून या करीती पेरणी कुणबियाची वाणी. हे आबग हे प्रमाण दिलं की त्यांनी सांगितलं, अहो शेतकऱ्याची व्याख्या सांगतात तुकोबाराय, स्वतः कुठं म्हणले मी कुणबी आहे. खारिज केलं पोर आहे. इकडे लक्ष द्या. खारिज केलं का? कुणब्याचं, स्वतः कुणब्याचं पोर तुकोबाराय कुठं म्हणले. मग मामाने जे प्रमाण दिलं, बरे झाले देवा कुणबी केलो, नाहीतरी दंबे असतो मेलो, हे दुसरं प्रमाण त्याला जोडलं. तिथं सुद्धा मामा आक्षेप झाला. तिथं आक्षेप असा झाला, तुकोबाराय स्वतःला कुणबी म्हणतात पण ते कुणब्याचं आहे असं कुठं म्हणतात. कळतंय का? ते शेती करतात पण शेतकऱ्याचं आहे असं कुठं म्हणतात. हे वाक्य राहिलं. आणि तिसरं प्रमाण गवसलं तुकोबारायचं. त्या प्रमाणाने खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाने सुद्धा हा मराठा समाज हा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा वेगळा नाही ह्या एका प्रमाणाने सिद्ध केलं. ते प्रमाण असं आहे, ते तुकोबारायचं प्रमाण असं आहे. तुकोबाराय म्हणतात, आळसन धरी या लाभाचा, आळसन धरी या लाभाचा, तुका विनवी कुणबियाचा. या लाभाचा आळस धरू नका. हा तुकोबाराय नावाचा पोरगा आहे, हा कुणब्याचं पोर तुम्हाला विनवणी करतंय. आणि जेव्हा हे प्रमाण मिळालं तेव्हा वारकरी संप्रदायाने आणि संत साहित्याने सुद्धा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा वेगळा नाही हे त्या ठिकाणी सिद्ध केलं. म्हणून अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला सोप्या गेल्या. ह्या वारकरी संताचं आपल्यासाठी सुद्धा खूप मोठं योगदान आहे, हे आपण विसरता कामा नये. गोष्ट लक्षात ठेवा. विठाला एवढं मोठं योगदान आहे, एवढा मोठा लढा यशस्वी झाला. खरं सांगू, काही पिक्चरची गाणीच हिट करून टाकली पोरांनी. बंबई हमको जम गई. मुंबईला जे आले ना ते खरं सांगतील, ते म्हणतात अजून 2-4 दिवस राहायला पाहिजे होतं. जी मुंबईत मजा आहे ती घरी नाही. झाला त्रास. पहिले 2 दिवस जे मुंबईला होते 29-30 तारखेला प्यायला पाणी मिळू दिलं नाही. गनिमी कावा कशाला म्हणतात? अरे प्यायला पाणी मिळू दिलं नाही, खायला अन्न मिळालं नाही. एक पाण्याची बॉटल 80-90 रुपयाला घ्यावा लागली. एक पाण्याचा जार पोरांना 150-150 रुपयापर्यंत घ्यावा लागला. 2 दिवस त्रास दिला आणि मग लोकांनी अजून एक अफवा उठवली. का हो म्हणे 2 दिवस खायला मिळालं नाही असं तुम्ही म्हणता, आणि तुम्ही तर सांगत होता की आम्ही 1 महिन्याची शिदोरी घेऊन चाललो आहे, आमच्या गाडीमध्ये रसद आहे. मग तुम्ही उपाशी राहिले कसे? या शंकेचं निरसन, या शंकेचं समाधान आजच्या कीर्तनातून करतोय. माझ्याकडे लक्ष द्या. लोकांनी अफवा पसरवायला सुरुवात केली होती, टार्गेट केलं होतं. अरे तुम्हाला खायला नाही मिळत तर तुमच्या गाड्या टेम्पो कशाने भरले होते? का व्हिडिओ काढायसाठीच होते का? तुम्ही त्याच्यातल्या भाकरी का खाल्ल्या नाही? असा प्रश्न ज्या बावळटांना येतो त्यांच्यासाठी उत्तर देतो. अरे आम्हालाही त्या गोष्टीची माहिती आहे. आम्ही त्या गोष्टी आम्ही 1 महिन्याची शिदोरी सोबत घेऊन गेलो होतो. का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांची आमच्यावर शिकवण आहे. एकदा का एखाद्या गडावर गेलोच, गड काबीज करेपर्यंत आपली शिदोरी पुरली पाहिजे, ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. ती घेऊन आम्ही समोर आलो होतो. मग का 2 दिवस कुतत होते हो? खायला मिळालं नाही. त्याचं कारण आहे, आमच्या खाद्य घेऊन गेलेल्या गाड्या 40-40 किलोमीटर लांब आंदोलनापासून लांब नेण्यात आल्या आणि त्या गाडीचा आणि पोराचा संपर्क होऊ दिला नाही. आणि म्हणून पहिले 2 दिवस कळालं गावगाड्यातल्या पोराला उपाशी राहावं लागलं.
अरे आमच्या गावाकडच्या असणाऱ्या गोरगरीब समाजाने बघितलं परिणाम काय झाला. कोण कुठून किती आणि कसं खायला देत होतं पोरायला कळायलाच मार्ग नाही. जावयाची सोय नाही एवढी सोय होती. मी तर एक व्हिडिओ मुद्दाम केला होता. सफरचंद होते बाकी तर ड्रॅगन फ्रूट येतच द्या सोडून. आणि सांगू मला एक जण म्हणला महाराज मुंबईच्या वाटण जसं पंढरपूरच्या वारीला वाटतात तसंच मुंबईच्या वारीला वाटत होते. म्हणलं असं म्हणायचं नाही. जे पंढरपूरच्या वारीला वाटतात ना ते मुंबईच्या वारीवालेच असतात. ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. कारण ही दानत रक्तात लागते. हे दातृत्व रक्तात लागतं. कारण पैसा असून जमत नाही धाडस असावं लागतं. ते या रक्तात आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आलेलं आहे. आणि म्हणून तो मग गावगाड्यातून लोकांनी एक जणांनी 7 टन पेरू आणला होता. पेरू लोक पेरू खाऊन खाऊन थकले. मग पेरू संपायला तयार नाहीत. त्या बादरांनी काय केलं माहितीये पेरू चिरले आणि त्याच्यावर मीठ टाकून एक एक फोड लोकांना खाऊ घातली. इथं आलेला माझा भाऊ उपाशी राहिला पाहिजे असा भाव प्रत्येकाच्या मनात होता. आणि जगाच्या इतिहासाने नोंद घ्यावा एवढं आंदोलन शिस्तीत आणि शांततेत झालं. अनेक आंदोलन बघितले असतील, अनेक वाऱ्या बघितल्या असतील, अनेक यात्रा बघितल्या असतील, अनेक अन्नदान बघितले असतील. पण अन्नदानामध्ये खाणाऱ्याची लाईन असते. जगाच्या पाठीवर मुंबईचं आंदोलन एकच झालं. खाणाऱ्यापेक्षा वाटणाराची जास्त गर्दी होती. हे जगाच्या इतिहासात नोंद घ्यावं लागेल. एवढं त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात दिलं. हे कुणामुळे शक्य झालं हे कुणी करून दाखवलं. अरे अनेक राजकीय मोठमोठाले नेते या जातीमध्ये जन्माला आले पण त्यांनी स्वार्थ सोडून बाकी काही केलं नाही. मग निस्वार्थपणे समाजाच्या भावना जरांगे पाटील एक नंबर, जरांगे पाटील एक नंबर, जशी तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर, जशी तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर, तलवारीची धार पाटील एक नंबर. आले किती यार गेले किती शंभर, आले किती यार गेले किती शंभर, जशी तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर, तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर. गरिबांचं कैवारी, गरिबांचा कैवारी, जरांगे पाटील एक नंबर. क्या बात है? जरांगे पाटील एक नंबर, नाही केला कुणाचा अवमान, जागले मराठ्यांचे वचन, मराठ्यांचे वचन. एक नंबर. हो आले किती शंभर, साऱ्यापेक्षा पुण्यापेक्षा पाटला आपल्या मानर, पाटला आपल्या मानर. मुंबईला सगळे गेले र आरक्षण आणून दाखवलं र, मुंबईला सगळे गेले र आरक्षण आणून दाखवलं र, मुंबईला सगळे गेले र आरक्षण आणलं र, मुंबईला सगळे गेले आरक्षण आणलं र. हो साऱ्यापेक्षा पुढाऱ्यापेक्षा, अरे साऱ्यापेक्षा पुढाऱ्यापेक्षा पाटला आपल्या मानर, पाटला आपल्या मानर. मुंबईला सगळे नेले र आरक्षण आणून दाखवलं र, मुंबईला सगळे नेले र आरक्षण आणून दाखवलं र, मुंबईला सगळे गेले र आरक्षण आणून दाखवलं र, मुंबईला सगळे गेले र आरक्षण दाखवून आणलं र. गावात पोरं जणू तलवारीची धार, नाद करू नका अमुच्या या पाटलाचा, नाद करू नका अमुच्या या पाटलाचा. अरे तिथं घुसतया घुसतया घुसतया, अरे घुसतया मराठ्याचं पोरं, अरे तिथं घुसतया मराठ्याचं पोरं, छापा पडतया राण्या वाग्याचा, तिथं घुसतया मराठ्याचं पोरं, छापा
जोरदार टाळ्या वाजवणार. आणि म्हणून जे पाहिजे ते पदरात पाडून घेतलं तोपर्यंत शांत बसले नाही. आपलंच आपल्या जवळ होतं पण आपल्याला ते माहीत नव्हतं. ते माहीत करून दाखवलं, ते आपल्या पदरात आणून दिलं. काय गरज आहे आरक्षणाची? अरे आरक्षण कशासाठी लागत आहे? तर कॅपेबल असताना सुद्धा, क्षमता असताना सुद्धा पोरं काही मार्काने का मागं राहत. ठिकाणी काही गोष्टी लक्षात आल्या आणि म्हणून ज्याला ज्याची गरज आहे ते त्याला मिळालं पाहिजे या अपेक्षा, या भावना मनामध्ये ठेवल्या. आणि 83व्या नंबरला ही जात प्रमाणपत्र होती. त्याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत. फक्त मी तुम्हाला एक पुसटची कल्पना देतो आणि पुढं काय करायचं हेही सांगतो. एवढ्यावर भेटलंय म्हणून राहू नये. आपल्याला अजून काय करायचं? 3 नोंदी आहेत. एक म्हणजे कुणबी मराठा, दुसरं म्हणजे मराठा कुणबी आणि तिसरं म्हणजे कुणबी. अशा 3 नोंदी सापडतात. माहीत आहे आपल्याला हे 3 नोंदी का आल्या याच्याकडे सुद्धा बारीकाईने लक्ष दिलं पाहिजे. मराठा कुणबी म्हणजे काय, कुणबी मराठा म्हणजे काय आणि नुसता कुणबी म्हणजे नुसता कुणबी आहे शेती करणारा वर्ग. मराठा कुणबी तत्कालीन ज्यावेळेस जनगणना होत होती त्यावेळेस विचारायची तुम्ही कोण आहात. मग काही लोकांना अगोदर स्वाभिमान सांगायचा की मी मराठा आहे आणि मग मी शेती करतो. मी मराठा आहे पण शेती करतो, मराठा कुणबी. मी शेतकरी आहे पण मराठा आहे, हा कुणबी मराठा. आणि नुसतं ज्यानं शेती सांगितलं तो कुणबी. अजून याची दुसरी व्याख्या, मुख्य 2ym दर्जात शेती आहे, मुख्य व्यापार आहे, नंबर 2ला शेती आहे, त्यानं सांगितलं मराठा कुणबी. जो शेती आधारित दुसरा व्यवसाय करतो तो कुणबी मराठा आणि जो नुसती शेतीवर अवलंबून आहे तो कुणबी. पण मागच्या काळामध्ये जे आंदोलन झाले तिथं कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हा वाद बाजूला केला. तो कुणाच्याही समोर कुणबी लागलं की तो या ओबीसी प्रवर्गात येतो. हा GR प्रकाशित झाला आणि सगळे संभ्रम दूर झाले. हे जरांगे पाटलाच्या आंदोलनाला आलेलं पहिलं यश सुरुवात झाली. आता टप्प्याटप्प्यानं सगळं आपल्या पदरात पडलेलं आहे. आता आपली काळजी एकच आहे, आपल्या जर नोंदी सापडल्या नसतील, बऱ्याच जणांच्या सापडल्या नाही. एक जण म्हणला महाराज काय करायचं भाऊ एवढं आंदोलन करून. म्हटलं झालं काय? आमची तर नोंदच नाही सापडली. म्हणलं तो पाहिली का? म्हणलं मला काय गरज आहे. मग कोण बघन? आपण गेलो का तहसीलला, आपण गेलो का भूमी अभिलेखला, आपण तिथलं रेकॉर्ड तपासलं का, पक्का बुक मध्ये बघितलं का, खासरा काढल्या का, जुन्या सातबारा काढल्या का, शाळातल्या TC 1967 अगोदरचं शाळेतलं दप्तर काढलं का, पोलीस पाटलाकड माली पाटलाकड पूर्वी जन्म मृत्यूची नोंद होत होती त्याच्यामध्ये आपल्याला ते प्रमाण सापडलं का. अनेक प्रकारचे माध्यम आहेत. तुमच्याकडे जुन्या रजिस्ट्र्या तुम्ही जर केल्या असतील, जुनी कोणाला नोटरी करून दिली असेल, 5 रुपये 2 रुपये 20 पैशाचे सुद्धा पूर्वी मुद्रांक म्हणजे बॉन्ड मिळत होते. त्या बॉन्डवर तुम्ही एखाद्याला जर ते करारनामा करून देत असताना जातीचा उल्लेख केलाय का, हा जरी कागद तुम्हाला मिळाला 1967च्या अगोदरचा दाखला जर मिळाला तरी सुद्धा तुम्हाला
कुणबी प्रमाणपत्रापासून कोणाचा बाप सुद्धा अडू शकत नाही. जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं यश आहे. ही ताकद त्यांनी घडून. मग याच्यासाठी आपल्याला आपल्या घरातले दप्तर काढायचे. तुम्हाला माहित आहे जरांगे पाटलामुळे बीड जिल्ह्यात एक अशी घटना समोर आली. त्यांनी जुनं दप्तर काढलं तो एक जणाच्या नावाची 22 एकर जमीन त्याला मागच्या कागदात गवसली. ते म्हणला पाटील आप तो ओबीसी में जाऊ की न जाऊ, पण कार्यक्रम खतरनाक झाला. 22 एकर जमीन आपल्याला आली. हे अनेक काही घोटाळे आपले जे मागं दबलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात. मग अशा गरजवंत लोकांसाठी, रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी जरांगे पाटील एक मशिया म्हणून समोर आले आणि त्यांनी महाराज आपल्याला पाहिजे ते पदरात पाडून दिलं. म्हणून रंजल्या गांजल्यासोबत आल्यामुळं साधू तेच आहेत, संत तेच आहेत. रंजल्या गांजलेला आपलं म्हणतात. अभंगाचं पहिलं आणि दुसरं आपण अभंगात प्रवेश केला. पहिलं आणि दुसरं चरण झालं. जे का रंजले गांजले, रंजल्या गांजलेला आपला आतापर्यंत वापर झाला. लक्षात येते का? एक दोन गोष्टी जरा आपले म्हणून बोलतो, राग येऊ देऊ नका. आणि दोन्ही यूट्यूब चॅनलवाल्याला सांगतो, मया मागं लोक लागल्यावर तुम्ही कट करायला विसरू नका, आहे का नाही? नाही तर मग सगळ्यात जास्त मागच्या वर्षी त्रास मला इथूनच झाला. पण असू द्या, आता तुम्ही आपलेच आहेत आणि शिवे देणारे काही बाहेर देशातले थोडेच आहेत, आपलेच आहेत. चला इकडे लक्ष द्या. 2-3 गोष्टी सांगतो. आतापर्यंत आपण काय केलं? आपण नको त्या लोकांना जास्त महत्त्व देत गेलो. खरं सांगा, मी तुमच्यातला एक बांधव म्हणून बोलतो बरं. आणि एक लक्षात ठेवा, निष्पक्ष बोलतो. कोण्या राजकीय पक्षाची सुपारी घेऊन बोलण्याची आपल्याला गरज नाही, कारण वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा घेऊन चालतोय. कृपया गैरसमज करू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. खरं सांगा, हा गरजवंताचा लढा आहे. हा तुमच्या आमच्या शेतकऱ्याचे पोराने उभा केलेलं हे आंदोलन आहे. खरं सांगा, मनातून आणि पोटातून मायेच्या इमानदारीनं आपले नेते आपल्यासोबत होते का? आपण प्रामाणिक मान्य करायचे होते का? स्वार्थी लांडगे येत होते. आपल्या बाजूने कसे राहतील का? कारण त्यांना राजकीय पोळी भाजायची आहे. त्यांना तुमच्या आमच्या लेकरा बाळाशी काही देणं घेणं नाही आहे. माझं तर एक वाक्य फार 5-6 आमदारांनी माझ्या विरोधात आवाज उठवला होता. आम्ही विषय झाला. मी कीर्तनामध्ये काय बोललो होतो माहिती आहे? माझं वाक्य चुकलं तर सांगा. मी म्हटलं एवढे आमदार मराठ्यांचे आहेत. विधानसभेच्या पूर्वीचं वाक्य होतं बरं. चुकलं असेल तर मला सांगा. मी म्हटलं एवढे मराठ्यांचे आमदार आहेत, पण मराठा आरक्षणासाठी ब्र शब्द काढत नाहीत. का काढत नाहीत? मी त्याचं उत्तर दिलं होतं, ते मराठ्याचे असते तर त्यांनी काढला असता. हा माझं उत्तर होतं. 5-6 जण माझ्या मागं लागले. मी म्हटलं दादा, मला एवढंच म्हणायचंय, ते मराठ्याचे नाही, ते त्यांच्या राजकीय पक्षाचे आहेत, ते आपल्या जातीचे नाहीत. हे लक्षात ठेवा. म्हणजे त्यांना त्यांच्या पक्षाच्या सोयीनुसार करावं लागतं. पण बीड जिल्ह्यातले काही आमदार, आपल्या परभणी हिंगोली जिल्ह्यातून काही जणांनी त्या ठिकाणी नक्की सहकार्य केलं. त्यांचं समाज नेहमी त्यांना लक्षात ठेवील. पण खरं एवढं सांगायचं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजूनही राजा का बेटा राजा कब तक होगा. अरे ज्याच्या ताकद आहे तो झाला. गरिबांच्या पोरांनी लढा उभा केला ना. माझी विनंती आहे, गोरगरिबाची पोरं आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नेऊन धाडा. इथून पुढे एवढा आपल्याला त्रास करायची गरज पडणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. आपल्यासाठी आपली माणसं आपल्यासाठी तयार करणं गरजेचं आहे. अरे आपण झेंडे घेऊन फिरलो. आतापर्यंत आपण काय केलं? अरे चटाया टाकणारे आपण आहेत, चटायावर बसणारे दुसरे होते. पण जरांगे पाटलांनी आपल्याला काय शिकवलं? अरे चटई आपलीच असेल, टाकणाराही आपलाच असेल आणि त्याच्यावर बसणारे सुद्धा आपण असू. लोकांसाठी चटया टाकणं आता बंद करायच्या. ही भावना त्यांनी पोरांच्या मनामध्ये ते उत्साह निर्माण केला. खरं सांगू, स्वाभिमान कसा निर्माण केला? जी पोरं आमदार खासदाराच्या गाडी मागं लाचेरीने पळत होती, गेल्या वर्षी बघितलं ना आपण, त्याच लोकांच्या गाडी मागं दांडकी घेऊन पळायचा कार्यक्रम जर कोणामुळे सुरू झाला होता तर ते जरांगे पाटलामुळे झाला होता. लक्षात ठेवा. स्वाभिमान आपल्यासाठी दिला होता. एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो म्हणजे आपल्या लक्षात येईल काय झालं होतं. ज्यावेळेस बाजीप्रभू देशपांडेने ती घोडखिंड लावून धरली होती, बाजीप्रभूने घोडखिंड लावून धरली. माझ्या राजाला सांगितलं, राजा तुम्ही विशाळगडावर पोहोचा. राजा तुम्ही विशाळगडावर जा, ही घोडखिंड लावून मी धरतो राजा. आणि तुम्ही विशाळगडावर पोहोचले की तोफेचा आवाज द्या.
जोपर्यंत तोफेचा आवाज येणार नाही तोपर्यंत हा बाजी ही खिंड सोडणार नाही. राजाने सांगितलं, बाजी पण तुमचं काय? काय म्हणतील आमचे पूर्वज? अरे संकटामध्ये बाजीला सोडून गेला, काय उत्तर द्यावं आम्ही पुढच्या पिढीला? संकटामध्ये आमचा प्राण वाचवण्यासाठी दुसऱ्याला मरणाच्या दारात ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्गार ऐकल्याबरोबर बाजीनं सांगितलं, नाही राज, विशाळगड काही मोकळा नाही. विशाळगडावर अगोदरच गनिमाने कब्जा केलेला आहे. राजा अगोदर त्यांचा निपटारा करावा लागेल. अरे त्यांच्याशी लढता लढता हे पाठीमागचं सैन्य येईल आणि विशाळगडावर असणारे गनिम, पाठीमागून येणारे गनिम, दोघांच्या तावडीमध्ये राजा आपण सापडले जाल, त्यामध्ये आपण चिरडले जाल. राज, या बाजीचं एक वाक्य ऐकाल. बाजी बोलला, राज, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. मग इथं तर गावगाड्यातली पोरं म्हणायला लागली पाटलाला, पाटील सांगून गेला एक मराठी अवघ्या विश्वाला, अवघ्या विश्वाला, अवघ्या विश्वाला. मराठा एक मराठा, एक मराठा, एक मराठा, भवानी जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. मराठ्याचे पोरांनी नाही भिणार मरणाला, मराठ्याचे पोरांनी नाही भिणार मरणाला. सांगून गेला कुणी मराठी अवघा विश्वाला, सांगून गेला कुणी मराठी अवघा विश्वाला, सांगून गेला कुणी मराठी अवघा विश्वाला. इथं तर करोडोचा पोशिंदा मुंबईला उपोषणाला बसलेला आहे. तेव्हा ह्या गावगड्यातल्या पोरांच्या ही गोष्ट लक्षात आली. पोरांनी सांगितलं, पाटील. तर बाजीनं सांगितलं, तर राजा, हे तुम्ही जोपर्यंत विशाळगडावर पोचणार नाही तोपर्यंत हा बाजी देह ठेवणार नाही. अरे या गावगड्यातल्या शेतकऱ्याच्या पोरांनी सांगितलं, पाटील, जोपर्यंत तुम्ही आरक्षण घेऊन येणार नाही तोपर्यंत गावगाड्यातला पोरग मुंबई सोडणार नाही. परिणाम काय झाला? इथं दिल्लीच्या मुघलशहाला अनेक या देशामध्ये आणणाऱ्या शाही आहेत, त्यांना मराठ्यांसमोर झुकावं लागलं. हे राज्यकर्ते काय मोठी गोष्ट आहे, त्यांना सुद्धा झुकावं लागलं. याच्यातून एक शिकायला मिळालं, कालपर्यंत समाज भावनेनं एक झाला होता. भावना जास्त वेळ टिकत नाही, पण आता समाज मनानं एक झालाय. आणि मुंबईवर एक अशी वचक बसली,
मुंबई आमची आहे आणि आम्ही मुंबईचे आहेत. ह्या मनोज दादा जरांगे पाटलाच्या उपोषणाने अख्ख्या महाराष्ट्रासह देशाला दाखवून दिलं, लक्षात ठेवा. आणि पोरं काय करू शकतात हे पहिल्यांदा बघितलं. ज्यांनी ज्यांनी इकडे व्हिडिओ पाहिले ते म्हणत असते लयच खतरनाक पोरं आहेत. तुम्हाला माहित आहे DYSP आणि SP रँकचे लोक आहेत. IPS SP एक IPS होता नेमकाच प्रमोशन झालेला, नेमकी त्याची जी प्रॅक्टिस होती ती संपली आणि SP म्हणून आले होता. IPS अधिकारी होता आणि एक DCP होता. पोरांनी काय केलं माहिती आहे, हलकीच्या तालावर दोघायला नाचायला लावलं. नुसतं नाचायला नाही, दोघायनं त्याला खांद्यावर उचललं. त्यांची चौकशी लागली ना की तुम्ही का नाचलात. त्यांनी सांगितलं या पोरांनी आम्हाला लहान भावासारखा आग्रह केला आणि त्यांच्या आग्रहासमोर, कारण एवढा आग्रह एवढ्या प्रेमाने आम्हाला आतापर्यंत कोणत्याच आंदोलकाने आमच्या जवळ आले नाही, म्हणून आम्ही त्यांना ते ठिकाणी क्लीन चिट मिळाली. तो विषय पुढचा आहे. आणि म्हणून कालची एक येता येता जर तुम्ही कोणी बघितलं असेल एक प्रसंग असा होता, मुंबई मराठ्यांनी सोडली होती. आरक्षणाचा गुलाल घेऊन सगळेजण गावाकडे निघाले होते. पण परिणाम असा झाला की परप्रांतीय असणाऱ्या मनपाच्या काही महिला कर्मचारी होत्या, तिथं सफाईचं काम करत होत्या. त्यावेळेस येता येता एका मीडियावाल्याने विचारलं, म्हणे का हो अब तो हम गावाकडे, म्हणजे हिंदी जरा खतरनाक आहे आपली, पाटलासारखी हिंदी आहे आपली. मुंबई को कैसे जाएंगे तो बोले डांबरी डांबरी से जाएंगे. होते आपली भी हिंदी जरा तसली खतरनाक आहे. तुम ये लोक जा रे बोले गावा की म्हणजे जाऊ द्या विषय. लोगा जा रे लोगा, ये लोगा जा रे गाँव को, या ये लोग जा रहे गाँव को. तो आपके मन में कैसे विचार है, ऐसे ऐसे विचार है बोले उन्होंने. जाऊ देते आपण मराठीतच सांगू. विठाला विठाला हे लोक गावाकडे चालले. एक मीडिया, कारण तो नॅशनल न्यूज चॅनलचा रिपोर्टर होता आणि त्या परप्रांतीय लोकांना विचारत होता. त्यांना मराठी एवढी काही स्पष्ट येत नाही. आता एक शंका दूर करतो. लोक म्हणतात महाराष्ट्रामध्ये हे परप्रांतीय लोक अनेक वर्ष राहिली, यांना अजून मराठी बोलता येत नाही म्हणतात ना. आम्ही एका UP वाल्याला धरलंच, तिथं टॅक्सीवाला होता. म्हणलं का रे एवढी वर्ष झालं महाराष्ट्रात राहतो, तू मराठी का शिकला नाही. त्यानं दिलेलं उत्तर हृदयात घर करून गेलं. तो म्हणला आम्ही सुद्धा मराठी शिकलो असतो, पण आम्हाला या मुंबईत कोणी मराठीतच बोललं नाही, आपणच त्यांना हिंदीत बोलायला लागलो. ते काय शिकणार आहेत. म्हणजे आपल्या भाषेबद्दल आपल्याला स्वाभिमान राहिला नाही. हा या पहिल्यांदा आपली पोरं मुंबईत गेली तर मुंबईकरांना स्वाभिमान शिकून आली. हे लढ्यातलं सगळ्यात मोठं यश आहे. चला पुढं. त्या परप्रांतीयाला विचारलं की हे लोक गावाकडे चाललेत तर तुमच्या मनातल्या भावना काय आहेत. त्यावेळेस ती बाई रडली आणि त्या बाईनं सांगितलं, दादा गेली 5 दिवस झाला आम्ही इथं या आंदोलनामध्ये आहेत, आमच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही, उलट आम्ही सुरक्षित राहिलो. पण अजून स्वाभिमानाची गोष्ट आहे, अनेक आंदोलन या मुंबईनं पाहिली, अनेक आंदोलन या मुंबईनं चिरडली, अनेक आंदोलनाची ही मुंबई साक्षीदार आहे, त्याच्यात आम्ही साक्षीदार आहोत. पण 5 दिवस आमच्यासह आमच्या कुटुंबाला प्रेमाने आणि आनंदाने जीव घालणारं आंदोलन जर कोणाचं असेल तर मनोज दादा जरांगे पाटलाचं. त्या आमच्या कुटुंबाला खाऊ घातलं. अरे एवढं खाऊ घालण्याची दानत आणि ताकद आहे. मग जरांगे पाटलामुळं जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले, त्यांना समाजातल्या लोकांना आपलं म्हणलं, मग तोची साधू ओळखावा, देव ते तेची जाणावा. किसी काम जो आए, किसी काम जो आए उसे शान कहते हैं, पराया धर्म अपनाए उसे शान कहते हैं, धर्म अपनाए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. हरा तो एक चीज
मनामध्ये होती. चला तर भावना आणि मन या विषयावर बोलू, आपण पुढे जाऊया. भावनेनं एक येणं वेगळं दादा, मनाने एक आलं पाहिजे. आतापर्यंत आलो आहे, आता इथून पुढं काय करायचं? समाजाच्या काही आचारसंहिता असल्या पाहिजे. बरं, मनमानी कारभार झाला, ज्याला जसं वाटेल तो तसा करायला लागला. माझी तर समाजाबद्दल मी नेहमी कीर्तनात सुद्धा बोलत असतो, सप्ताहात जरी कीर्तन असेल तरी बोलत असतो. दादा काय माहीत आहे, आपण दोन गोष्टीनं लय वाया गेलो बघा. थोडं माफी मागून बोलतो, राग येऊ देऊ नका. आपण दोन गोष्टीनं मागं राहिलो. इकडे लक्ष द्या. कोणत्या? एक म्हणजे मोठेपणा आणि दुसरं म्हणजे खोटेपणा. तुम्ही म्हणताल महाराज मोठेपणा ठीक आहे, पण खोटेपणा कुठून आणला? खोटेपणा एवढा आहे, सावकाराचे पैसे याजासहित देईन पण पाहुण्याचा रुपया वापस देणार नाही. आपला खोटेपणा. मोठेपणा गरज नसताना शहाणपणा करणे. पेरणीला पैसे नाहीत, मेवणीला फ्रीज घेऊन दिलं 25,000चं लग्नात, काय उपयोग आहे? काय गरज आहे? हे गरजेचं आहे का? आपल्याला गरज कशाची होती? पेरणी करायची, मग ती गरजेची होती. मोठे नाही नाही, भेट सगळ्यात मोठी आपली आहे, ती पेरणी केली. अजून जा बरं का, राग येऊ देऊ नका. आचारसंहिता पाळल्या पाहिजे. मोठेपणा खोटेपणा द्या सोडून. लग्नामध्ये एक सगळ्यात बोगस आयटम आहे बघा लग्नातला, त्याचं नाव आहे बस्ता. सगळ्यात सस्ता त्याचं नाव बस्ता. खरं सांगा, त्या बस्त्यातली साडी कोणी नेसतं का? बरं जाऊ दे, इथं कोण नेसून आलं हात वर करा. त्या एका मावशीन केला बघा फक्त. कोण नाही केला इकडे बघा. म्हणजे बस्त्यातली साडी कोणी नेसतं का? त्या साडीचं एकच काम आहे, ही चितीला, ती चितीला, ती चितीला आणि मग भागवतकाराला. सगळ्यात शेवटी आमच्या माझ्याकडे इतक्या साड्या आल्या होत्या एकदा. आता मला सांगा, तुम्ही जर बस्त्यातल्या साड्या नेसत नसतान तर महाराजीन नेसत असती का? महाराजीन म्हणजे मै बायको नेसत असती का? बरं, त्या एवढ्या साड्या आल्यात, कोणी घेईन बी. मग काय के? नाही 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 नाही, मी वावरात रानडुकरं येऊन म्हणून धुऱ्यावर बांधलेत. असा खेळ आहे ते. ऐका, साडी डुकरं येऊन म्हणून बांधली, पण पैसा ओरिजिनल गेला का नाही? ऐका, लक्ष द्या. मग तोच पैसा आणि लग्न लयच मोठं केलं म्हणजे मुलगी सुखात राहते, हे डोक्यातून काढून टाका. कोरोनाने शिकविल तर ना आपल्याला. अरे जी वरमाय मानपानासाठी रुसून बसत होती, ती ढेकळावर बसून लग्न लावताना म्या पाहिली हो, काहीच नव्हतं. मग जर होत असेल तर लग्न जेवढी साधी करता येतील तेवढी करा. माझी एक विनंती आहे, मुलीच्या लग्नाला जेवढा खर्च करतो ना त्यापेक्षा जास्त मुलीच्या शिक्षणाला खर्च करा. ती तिच्या पायावर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. ही काळाची लग्नामध्ये हे फक्त 2 दिवस पाहुणे खुश होते बरं. हा पाटलाचं लग्न नात करायचं नाही. नात करते का म्हणे पाटलाचं लग्न म्हणले यावंच लागतंय, आहे का नाही? जेवणात क्वालिटी इन क्वांटिटीत नो कॉम्प्रोमाइज. हे काय चालू आहे? अरे सोशल मीडियाचे ट्रेंड वापरून नसतं जमत दादा. मग इथून पुढं जर आपल्याला करायचं असेल, ग्रुप शेती करा. आपल्याला प्रोड्युसर कंपनी स्थापन कराव्या लागतील. माहीत आहे, आज आमचा मराठा समाजातला शेतकरी बांधव पिकवायचं शिकलेला आहे. आज आपल्याला नंबर 1 पिकवता येतं. अरे आज आम्ही पिकवायचं शिकलो आहे, पण आज आम्हाला विकता येत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आम्ही वर्षभर पिकून जेवढं कमवतो ना त्याच्यापेक्षा जास्त व्यापारी विकून कमवतो. मग आम्हाला व्यापार का करता येत नाही? आपली पोरं शिकायला टाकली. तुला काय व्हायचं? डॉक्टर व्हायचं. पेशंटच नाही भूत का ह्याला डॉक्टर होतो? व्हायचं काय नेमकं शिकून? अरे काय व्हायचं आहे? माझं मत आहे, अरे नोकरीसाठी शिकू नका, मग व्यवसायासाठी शिका. नोकरीनं फक्त तुमच्या गरजा पूर्ण होतात. नोकरीनं फक्त तुमच्या गरजा पूर्ण होतात. व्यवसायाने तुमची तिथं रात्र पाळी करून ड्युटी करण्यापेक्षा कधीतरी शेतात रात्रंदिवस राबून बघा. हजेरीपट तयार करा. शेतात जाण्याचा टायमिंग ठरवा. अरे कंपनी एवढं वर्षभर तुम्हाला शेतात जावं लागणार नाही, पण एवढं या गादीवर उभा राहून सांगतो, कंपनीच्या मॅनेजरला जो पगार पडणार नाही तो काळी आई तुमच्या पदरात टाकल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे.
मग आपण ग्रुप न करा. काही ना टमाटर लावला, दुसऱ्यानं वांग लावा. आपलं तसं नाही. येडे वांगे सगळे वांगेच लावणार एकदा साला. अरे मार्केट जाम. गेल्या वर्षी आमच्या तालुक्यात एवढे टरबूज लावले की ते रानातून काढायसाठी पैसे द्यावे लागले. म्हणजे तिथं नेले तर कोणीच नाही. मग असं होत असेल तर आपण त्या गोष्टी क्रायटेरिया ठरला पाहिजे आणि इथून पुढे काही आचारसंहिता करून गावामध्ये एखाद्या अन्नदानाची पंगत कमी करा. वाटल्यास करू नका, पण एखाद्या गरीबाचं पोरग जर एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी कामाला लागत असेल किंवा शिक्षणात त्याचा नंबर लागला असेल आणि आर्थिक परिस्थितीमुळे जर तो घरी राहत असेल तर त्या अन्नदानाचे पैसे त्या पोराला द्या. जगाचा मालक तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. एक गोष्ट करा, गरजेचं आहे. आणि एक जर पोरगा लागला तर त्याच्या लक्षात येईल की गावातल्या लोकांनी बघा, तुम्ही गरजवंतासाठी पाठीमाग उभा राहा. तोची साधू ओळखावा. जरांगे पाटला जवळ काहीच नाही, कारण मी त्या आंदोलनातला सक्रिय जवळून बघणार आहे. गेली 2 वर्ष झालं सातत्याने सोबत आहेत. एवढं सांगतो, आजही जर तुम्ही परिस्थिती बघितली तर आजही तुम्ही त्यांच्या घरी जा. आता आज पाटील त्यांच्या घरी गेलेले आहेत. आजच्या रात्रीचा मुक्काम आहे. उद्या कोणीतरी त्यांच्या घरी जाऊन बघा. तुम्ही घरी गेला तर त्यांच्या घरातलं लेकरू 10 रुपये आणि तांब्यासोबत घेऊन जाऊन गावातून दूध घेऊन येतं ना आपल्याला चहा पाजत असेल. अरे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान ज्यांच्या पुढे झिरो आहेत असा जगाच्या पाठीवरचा एकच सेलिब्रिटी म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील आहेत. पण तरी सुद्धा त्यांनी आपली परिस्थिती, आपली अवस्था आणि आपली व्यवस्था समाजाच्या जीवावर पोळी भाजण्यासाठी कधीच केली नाही. म्हणून ते एवढे मोठे झाले. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली. आजही ते ठरवलं असताना मोजता येणार नाही तेवढे पैसे कमवले असते, पण ते त्यांनी कमवले नाही. आणि तुमच्या आमच्या लेकरा बाळाच्या हक्काचं आपल्या पदरात टाकून दिलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर समाजाने जर कोणाला डोक्यावर घेतला असेल तर ते फक्त आणि फक्त मनोजदादा जरांगे पाटलाला घेतलं. ही गोष्ट आपण लक्षात. म्हणून तोच साधू ओळखावा. गरजवंतासाठी उभा आहे. साधू ओळखावा म्हणजे जटा वाढवल्या तो साधू नसावा. भगवे कपडे, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. महाराज पोटासाठी संत झाले कलित बहुत, परंतु समाजाचं काम करताना, गरजवंताच्या पाठीमागे उभा राहत असताना. आणि मग जिथं संत आहेत ना, एक ओझरतं वाक्य सांगतो, माझा वेळ संपला. जिथं संत आहेत देवाकडे जायची गरज नाही, देव तिथं आहे. कशामुळं? त्याचं कारण आहे, देव विवेकाशिवाय राहत नाही. बरोबर आहे? देव विवेकाशिवाय राहत नाही आणि विवेक संताशिवाय राहत नाही. संत जिथं असतात तिथं विवेक आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. हे त्याच्या मागची भूमिका आहे. आणि मग जिथं विवेक आहे तिथं देव आहे. आणि म्हणून तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. मृदू सभाय नवनीत. जैसी गंगा वाहे तैसे जाते मन, जैसी गंगा तैसे जाते मन, भगवंत जान दया सवारी, भगवंत
कमी कर. चैतन्याचा गाभा तया जवळी, चैतन्याचा गाभा तया जवळी, चैतन्याचा गाभा, चैतन्याचा गाभा, चैतन्याचा गाभा, चैतन्याचा गाभा, चैतन्याचा, चैतन्याचा गाभा, चैतन्याचा गाभा, चैतन्याचा गाभा, गाभा तया चैतन्याचा गाभा तया जवळी, चैतन्याचा गाभा तया जवळी, चैतन्याचा गाभा तया जवळी, तया जवळी देव भक्ती भावे, भक्ती भावे बाबा, चैतन्याचा गाभा तया जवळी, तया जवळी, तया जवळी, 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 जवळी. महाराज मृदू सबाह्य नवनीत, आत आणि बाहेर जसं नवनीत मुलायम असतं तसे सज्जनाचे चित्त किती हळवं मन आहे हे समाजाने बघितलेलं आहे. एक उदाहरण ठेवून मला आजच्या कार्यक्रमाला संपवायचं आहे, कारण फार एक गोड उदाहरण तो माझ्या भावना तुमच्यापर्यंत ठेवायच्यात आणि थांबायचं. एकदा मांड्या घालून बसा, बैठे बैठे सावधान, वट्यावरले मांड्या घालू नका, पडण्याची दाट शक्यता आहे. बाकीच्यांना सांगितलं. सगळेजण एकदा संप्रदायपूर्वक जगाच्या मालकाचं भजन करा. योगाला जाता जाता एवढं सांगतो, आपल्या घरातली दप्तरं काढा, त्याच्यामध्ये जर तुम्हाला मराठी भाषेमध्ये सगळे पुरावे मिळणार नाहीत, कारण जुन्या काही नोंदी मोडी भाषेमध्ये होत्या. मोडीच्या आता जुनी माणसं काही मोडी येणारे माणसं नाही आहेत. तसं जर तुम्हाला नाही भेटलं तर त्याच्यासाठी तुम्ही एक काम करा, त्याच्यासाठी गुगलचं ट्रान्सलेट वापरा. त्याच्यातून जर तुम्हाला नाही मिळ लागला तर त्याचे तुम्ही फोटो काढा आणि आमच्याकडे पाठवा. त्याचे अभ्यासक त्या ठिकाणी जर भरपूर असतील तर तुमच्या गावात बोलवल्या जातील, नाहीतर त्याच्यावर काय नोंद आहे आपल्याला हे बघावं लागेल आणि पाहावं लागेल. असं म्हणतात, धोंडोगे तो मिलेगा. तुम्ही सापडायला गेले तर भेटणार आहे. आयतं कुणी कोणाला देत नसतं आणि कुणाला आयतं मिळाल्याच्या नंतर सगळ्यांचे पोट साफ राहत नाहीत, बऱ्याच जणांचे पोट दुखत असतात. म्हणून माझी विनंती आहे की आपुली आपण करा सोडवण. आजपासून आपण त्या तयारीला लागा. सर्वजण मनाने भावनेने जसे एक झालो तसे मनानं होऊया आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा समाजाला गरज पडेल तेव्हा मनोज दादा जरांगे पाटलाला आपण शब्द देऊया. दादा तुम्ही हाक द्या, साथ देण्याचं काम आम्ही नक्की करू. पुन्हा एकदा जर आपल्याला गरज पडली तर, कारण बरेच जण म्हणले फसवणं शक्य नाही, कारण पाटलाला फसवल्याच्या नंतर काय परिणाम होतात हे जगाला माहीत आहे. म्हणून फसवलं तर नाही, आणि जरी असं वाटत असेल फसवलंच तर मुंबई बी कुठं जाणार नाही ना आपल्यालाही कुठं जायचं नाही. या गोष्टी आपण लक्षात ठेवूया. आपण मुंबईला म्हणू आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ, पण तुम्हाला नाही ठेवू. कारण गद्दारी केल्यावर मग काय आहे, एवढं लक्षात ठेवा. एवढं बोलतो, थांबतो.
मग हा धोत्रे नेऊन आणि बघ सगळे त्या ठिकाणी जाऊया. झालेली सेवा हनुमंतरायच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. चुकला असेल माझ्या वाणीचा दोष समजा, बरोबर आला असेल गुरुवर्यांचा आशीर्वाद. मराठ्यांचं काळीज म्हणून ज्यांना बघितलं जातं ते मनोजदादा जरांगे पाटील आहेत, आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये गायनाचं काळीज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे आमचे बालासाहेब महाराज सुरेगावकर आहेत. त्यांना खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आमचे संभाजी महाराज बळेगावकर आहेत, त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमचे तुकाराम महाराज आहेत, त्यांना धन्यवाद. मृदंग ज्यांनी दोय हाताने वाजवला असे आमचे मदन महाराज आहेत, त्यांना धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीमवाल्याला धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा हनुमंतरायच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली